हॅलो एव्हरीवन, आपण अक्षर भारती या पुस्तकातील रसग्रहण हे पाहत आहोत। तर ही पोयम आहे रंग मजेचे रंग उदयाचे, अंजली कुलकर्णी यांनी ही लिहिलेली पोयम आहे। तर ह्याचे आपण मुद्दे जर पाहिले तर कवितेच्या कवयित्री आहेत अंजली कुलकर्णी आणि रचना प्रकार आहे निसर्ग महात्म्यपर गीत रचना, हे निसर्ग कविता। ओके, हे आहे। तर कवितेचे काव्यसंग्रह एक नाही, तर कवितेचा विषय जर आपण पाहिला तर रंग मजेचे रंग उदयाचे या कवितेतून कवयित्रीने संगणक युगातही निसर्गाची दौलत जोपासायला हवी हे सोप्या शब्दात सांगितलेले आहे। जागतिकीकरणाच्या युगात पर्यावरणाची जोपासना केल्यास निसर्ग सौंदर्याच्या विलोभनीय आविष्कारात जगण्याचा खरा आनंद प्राप्त होतो, हा या कवितेचा रंग मजेचे रंग उदयाचे या कवितेचा विषय आहे। आता या कवितेतून काय बरं भाव व्यक्त होत आहे, तर शांत रस आहे, आनंद, पर्यावरणाची जोपासना आणि निसर्ग सौंदर्याच्या आविष्कारात जगण्याचा आनंद असा संदेशपर आशावाद, प्रसन्नता हा निर्माण होत आहे। नंतर आहे कवीने जे लिहिलेलं आहे त्याचं लेखन वैशिष्ट्य। तर या कवितेमध्ये कवयित्रीने ओघवत्या भाषेत आव्हान केले आहे। पर्यावरण जगवणे व ते नित्य अनुभवणे हा मौल्यवान विचार सुंदर शब्दात व्यक्त केलेला आहे। हिरव्या रंगाचे आवर्तन मनात सुखद गारवा पेरत जातो आणि त्यातील विविध संकल्पनांमधून मनाची कोमलता व मार्दव प्रत्ययास येतो, हे या कवितेचे लेखन वैशिष्ट्य आहे जे कवीने लिहिलेले आहे। नंतर जर मध्यवर्ती कल्पना जर पाहिली आपण, तर आजच्या काळातील संगणकाच्या युगात माणसाने मातीचा संबंध जिव्हाळ्याने जपायला हवा। ओके, म्हणजे प्रेमाने। पर्यावरणाची काळजी घेतल्यास माणूस समृद्ध होईल। निसर्गाच्या मनोहारी सौंदर्य आविष्कारात आयुष्यातील आनंद साठला आहे, असा मानवतावादी दृष्टिकोन व्यक्त करणारा हा कवितेचा आशय आपल्याला इथून दिसून येतो। ओके, आता नेक्स्ट जो मुद्दा आहे ते आपण पाहणार आहोत की कवितेतून व्यक्त होणारा विचार काय आहे। आजच्या आधुनिक काळात विज्ञानाने अफाट प्रगती केलेली आहे, संगणक युग अवतरले आहे, तरी सुद्धा माणसाचा मातीशी संबंध हा तुटता कामा नये। पर्यावरणाशी जोपासना करण्याचा करण्यात मानवाचे जे हित आहे ते निसर्गाशी समरस होऊन जगताना मानवाला खऱ्याखुरा आनंद प्राप्त होईल, असा दृष्टिकोन आपल्याला या कवितेतून दिसत आहे आणि असा विचार या कवितेत मांडलेला आहे। तर कवितेची आपण आवडती ओळ पाहिली तर फुलाफुलांचे दाट ताटवे जिथे पोचते दृष्टी, रंग मजेचे रंग उदयाचे जपून ठेवू सृष्टी। धान्य देईना संगणक हा, काळी आई जगवू मातीमध्ये जे हात रावती तयास देऊ पुष्टी, रंग मजेचे रंग उदयाचे। ही अतिशय सुंदर अशी ओळ आहे पहा कवितेतली। नंतर जर मुद्दा आपण नंतरचा पाहिला तर आवडण्याची वा न आवडण्याची कारणे, जसे की आपल्याला आवडण्याचीच लिहायची आहे। तर यंत्राच्या संगणकाच्या युगामध्ये निसर्गप्रेमाचा महिमा सांगणारी ही कविता मला खूप आवडली आहे, कारण यंत्रयुगात पर्यावरणाचा झपाट्याने ऱ्हास होत आहे। पर्यावरणाची होणारी हानी थांबवून मग पर्यावरणाचे रक्षण आपण केले पाहिजे, तरच निसर्गाच्या विविध मनोहारी आविष्कारात जगण्याची मनस्वी आनंद आपणास मिळू शकेल। कवितेतील शब्दाची चित्रणात्मक रचना मनाला भावते। दृष्टी, सृष्टी यासारख्या शब्दांनी यमक अलंकार साधल्यामुळे नादमाधुर्य निर्माण झालेलं आहे। ही एक कविता आवडली आणि न आवडण्यासाठी तुम्ही लिहू शकता। नंतर आहे काय संदेश भेटला आहे तुम्हाला रंग मजेचे रंग उदयाचे या पोयममधून। तर या कवितेमध्ये कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी यंत्रयुगातही पर्यावरण सुंदर ठेवावं, असं मानवी मनेही समृद्ध होतात, तसंच जागतिकीकरण आणि संगणक युगाच्या काळात माणसाने मातीशी असलेला जिव्हाळा जपत पर्यावरण आणि निसर्ग यांची जोपासना केली पाहिजे, मग त्यातूनच जगण्याचा खराखुरा आनंद मिळू शकेल। नंतर निसर्गाशी रममाण होऊन जगण्यातच खरा आनंद आहे, हा मौलिक संदेश आपल्याला या कवितेतून भेटत आहे। तर हे झाले रंग मजेचे आणि रंग उदयाचे ही पोयम। आता भेटूयात नेक्स्ट पोयममध्ये, तोपर्यंत धन्यवाद।